जारकरवाडी, निरगुडसर, मेंगडेवाडी, पारगाव, शिंगवे आदी गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे। पारगाव कारखाना परिसरात 3 वासरे तर शिंगवे काठापूर परिसरात 2 गायी, म्हशी, कुत्री बिबट्याच्या भक्षस्थानी पडल्या आहेत। जारकरवाडी येथील बडेकर मळ्यात दीपक विधाटे या युवकास 2 बछडे आपल्या आईसोबत दिसल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण आहे। आंबेगाव तालुक्यातील या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली असल्याने बहुतांशी शेती परिसरात लपण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे। याशिवाय रानावनात चारा खाण्यासाठी आलेली जनावरे, ससे, रानमांजर, उदमांजर, मेंढी पालनाचे बकरे च्या दरम्यान पाहिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला ताबडतोब फोनवरून कळवलं की इथं अशा पद्धतीने वाघंती आहे। तरी आणि थल्ले वातावरण सर्व लोक भयभीत झालेली आहेत की वाघ कधी बी तिच्यावर हल्ला करू शकतात, माणसावर, जनावरांवर। तरी त्वरित वन विभागाने ते वाघांना पकडण्याची किंवा पिंजरा लावण्याची इथं आमची सोय करावी अशी आमच्या जारकरवाडी ग्रामपंचायत तर्फे असे बक्षीस सहज उपलब्ध होत असते। बारमाही बागायती शेती उपलब्ध असल्याने शिवारात नियमित पाणी देखील उपलब्ध आहे। परिणामी रानटी श्वापदांना वसाहत करण्यासाठी आदर्श परिस्थिती उपलब्ध आहे। त्यात या परिसरात 2 दिशांना डोंगर, एका बाजूला अरण्य ही भौगोलिक परिस्थिती आहे। त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढताना दिसत आहे। पण शेतघरांचे प्रमाण जास्त असल्याने थेट शेतात बिबटे दिसायला सुरुवात झाल्याने ग्रामस्थ मात्र भयभीत झाले आहेत। चिमुकली मुले शाळेत जाताना देखील पालक त्यांना सोडवण्यासाठी जाताना दिसू लागले आहेत। पाळीव प्राणी प्रामुख्याने बळी पडत असल्याने शेतकरी राखण्यासाठी जनावरे गोठ्यात ठेवू लागले आहेत। वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून या बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी जारकरवाडी गावचे सरपंच शरद अण्णा भोजने यांनी केली आहे। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, आंबेगाव।